श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर येथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसुत नेनती. स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करुनी तिने हे वृत्त ऐकुनी दुःख केले अनिवार्य. निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्ट सांगोनी. यासी पिशाच्च बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांचे देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करूनी पोटी. दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकुनी. या देव मामलेदार हंसुनी देती उत्तर त्यांचे पिशाच लागले थोर माझीने दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकुनी दुखित झाले अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांचे उपदेश जाहले. मठ होता कामाठी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परी त्यांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात सके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केलीसे. कोणी एक समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुनी स्वामी सुता प्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंद चरणवंदी स्तवन करती तयांचे. स्वामी सुते तयांची लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पाव्या श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पली. स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणूनी. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी पाहून या स्वभक्तासी परमानंद जाहला. असो अक्कलकोट नगरात सके 1793 प्रथम स्वामी जयंती करता स्वामी सुता आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावले भजनास. कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यांसी समर्थ करती. आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत हे त्यांप्रती मनाती लखून सांगती. एकोणी जनचकित होती वनिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनायत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण. ऐकिले आतून राणीने सेवेकांसी मने सत्वर तुम्ही जाऊनी या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. पाहून या स्वमर्थांसी उल्हासुताचे मानसी. धावून या व्यंगेसी मिठी चरणी घातली. निजसुता ते पाहून आनंदले समर्थ मनी. कर फिरवला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी. समर्थांची प्रीती खरी स्वामीसुतावरी होती. स्वामीसुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुतनी शब्द होई कल्पना न सहाय त्यासी. स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीसी. ऐसे न करावे काही मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू हे निश्चिती. चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला. अंतरी बहु खिन्न झाला परतुनी नाही आला. जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखोत्तरशी न झाला. स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. याचा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान एकोणी विनवीत समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुताते सत्वरी मज सनिध्य परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरोधुक त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यांसी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देईशी न होता चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाहीये सत्य तरी तो भरून यथार्थ ठेवली ती उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परितून अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बसले स्नान करून परिगंधन लाविती. भोजनाते न उठती. धरणीवरी अंग टाकती. कोणा संगे न बोलती. रुदन करती क्षणोक्षणी. इतुके माझी सत्वर मुंबईहुनी आली. तार श्रुत झाला समाचार. स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवडी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार. परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतुनी आल्या. पायी बोलल्या काय समर्था ते सुत आपला भक्त असोन अकाली पावला का मरण. मग स्मर्तीचे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती उल्लंघिले आमच्या आज्ञेची संधी सापडली काळा
तळाशी ओढून बडेची मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शिवं भवतु.